संक्रांत स्पेशल बाजरीची भाकरी कशी बनवायची ती आज मी सांगत आहे। यासाठी मी घेतलेला आहे तर 2 किलो एवढं बाजरा। तर या बाजरामध्ये मी एक फुलपात्र म्हणजेच एक फुलवाटी असं रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि याला आपण सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1 मूठ असे घेतलेली आहे धने। तर बघा धने असेच घालायचे आहेत आणि 1 मूठ घेतलेला आहे मी इथं जिरा। तर जिऱ्यांना पण आपण यामध्ये घालायचं आहे आणि इथं मी फुलपात्राच्या अर्ध वाटी असं उडद डाळ घेतलेली आहे। उडद डाळ पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मी इथं 2 असं जे हळद असतं हळकुंड त्याला मी असं चेचून यामध्ये घातलेलं आहे। तर चला याला गिरणीमधून आपण बारीक करून घेऊन येऊयात, म्हणजे त्याचं पीठ करून घेऊन येऊयात। त्याचा कलर पण खूप छान येतो हळदीमुळे। तर याला मिक्स केलेलं आहे आणि मी असं दळून आणलेलं आहे। याला मी असं स्टीलच्या डब्यामध्ये घालून ठेवलेलं आहे। तर चला याची आपण भाकरी बनवूयात। यासाठी मी ह्या कट्ट्यावर असं चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चांगलं असं चाळून ठेवलेलं आहे। तर चाळलेलं पीठ आपल्याला असं घालून घ्यायचं आहे। तुम्ही एकदम चाळत नसाल तर जेव्हा भाकरी करेल त्यावेळेस चाळून घ्या आणि यामध्ये थोडं मीठ घालून घ्या। चवीसाठी मीठ घालणं जरुरी आहे। तर बघा मी इथं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे तीळ। तर मी इथं काळे तीळ आणि पांढरे तीळ दोन्हींचा यूज केलेला आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही पाहिजे तर घालू शकता, नाही तर याला स्किप सुद्धा करू शकता। तर मी इथं पाणी थोडं गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला पाणी असं कडकडीत नको आहे, नुसतं गरम असेल तरी चालेल। तर बघा पाणी गरम झालेलं आहे, यामध्ये आपण असं पाणी टाकून घेऊयात आणि पीठ चांगलं मळून घेऊयात। आपण जसं भाकरीचं पीठ मळतो, ज्वारीच्या पिठाचं आपण भाकरी जसं बनवतो त्या प्रकारेच आपल्याला हे पीठ बनवायचं आहे। तर चला अशा प्रकारे मी हे सगळं पीठ मळून घेते। थोडं थोडं गरम पाणी टाकून मी या प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा नंतर थोडं थंड झाल्यानंतर यावर थोडं थंड पाणी घालून आपण दोन्ही हातांनी हे पीठ मळू शकतो। तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे पल्लवी। तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर बघा दोन्ही हातांनी आपल्याला या प्रकारे असं पीठ मळून घ्यायचं आहे। वरून थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ खूप छान असं सॉफ्ट मळून होतं। तर या प्रकारे मी इथं पीठ मळलेलं आहे। तर चला याचा एक छोटासा गोळा बनवून घेऊयात। तर बघा या प्रकारे मी एक गोळा काढून घेतलेला आहे आणि असं गोलाकार आकार दिलेला आहे। तर चला थोडंसं बाजरीचं पीठ खालच्या साईडला घालून घेऊयात आणि या प्रकारे आपण भाकरी थापून घ्यायची आहे। तर मी इथं दाखवत आहे तुम्हाला, आपण 2 प्रकारे बाजरीची भाकरी बनवू शकतो। एक तर आपण सॉफ्ट भाकरी बनवू शकतो, म्हणजेच भाकरी जशी भाजेल तशी आपण काढून घेऊ शकतो। आणि जर तुम्हाला अशी कडक भाकरी पाहिजे असेल तर तुम्ही तव्यावरच खूप थोड्या उशीर ठेवून ती भाकरी अशी एकदम कडक भाजून घेऊ शकता। तर बघा या प्रकारे मी इथं भाकरी बनवलेली आहे। जर वरच्या साईडला तुम्हाला आवश्यक असेल तर असं थोडं थोडं पीठ लावून या प्रकारे भाकरी एकदम पातळ अशी बनवून घ्या, म्हणजेच ही कडक झाली तर खूप छान लागते। कुरकुरीत भाकरी कुणाला आवडत नाही, सगळ्यांना तरी खूप आवडतात। वरून मी असं तीळ लावून घेतलेलं आहे। तुम्ही पांढरे आणि काळे तीळ या प्रकारे लावून घेऊ शकता। तर चला या प्रकारे मी ही भाकरी अशी बनवून घेतलेली आहे। तर आता ही भाकरी तव्यावर घालायची कशी, शक्यतो अशी उचलता येत नाही, तर त्यांच्यासाठी मी असं दाखवलेलं आहे। कच्चीच्या साह्याने तुम्ही असं उचलून घ्या, तव्याला तेल लावून चांगलं ग्रेसिंग करून घ्या आणि त्यावर ही अशी भाकरी घालून घ्या आणि वरून असं कॉटनच्या कपड्याला पाणी लावून वरच्या साईडला असे पाणी लावून घेऊ शकता। आणि हे पाणी थोडं सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे। तर चला हे छान सुकलेलं आहे, याला असं पलटून घेऊयात। तर बघा जर तुम्हाला टम्म फुगलेली भाकरी पाहिजे असेल तर तुम्ही या प्रकारे कॉटनच्या कपड्याने दाबून अशी फुगवून घेऊ शकता। आणि आता जर तुम्हाला सॉफ्ट भाकरी पाहिजे असेल तर ही भाकरी छान अशी तयार झालेली आहे, तुम्ही यावेळेस काढू शकता। तर बघा या प्रकारे आपण यांना भाजून अशी काढून घेतलेली आहे। तर चला ही काढून घेतलेली आहे, ही सॉफ्ट भाकरी तयार झालेली आहे। आता ही दुसरी भाकरी मी तुम्हाला दाखवत आहे की कुरकुरीत भाकरी कशी बनवायची। तर यासाठी मी असं सेम भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। ही भाकरी जी आहे लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायची आहे।
म्हणजेच ही भाकरी छान अशी कुरकुरीत होते. तर बघा, तुम्ही याला शेंगाची चटणी, जवसाची चटणी बरोबर खाऊ शकता किंवा भाजीबरोबर, पालेभाज्यांबरोबर ही खूप छान लागते. कुरकुरीत जी भाकरी आहे ती सर्वांनाच खूप आवडते आणि मकर संक्रांतीला सगळ्यांना तरी ही खूपच आवडत असते आणि सगळेजण हे खूप बनवतात. त्यामुळे मी दोन्ही रेसिपी तर शेअर केलेली आहे. तर बघा, या प्रकारे आपण याला असं दाबत दाबत कडक अशी कुरकुरीत बनवून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी लो फ्लेममध्ये याला असं भाजून घेऊ शकता. तर प्लीज पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा. तर अशीच मी सगळ्या भाकऱ्या बनवून घेते. तर किती छान कडक बनलेल्या आहेत बघा हे भाकऱ्या. तर तुम्ही याला ट्रॅव्हलिंगला सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि 2 ते 3 महिने खूप छान टिकतात. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर बघा किती छान बनलेले आहेत ना. तर प्लीज सबस्क्राईब. धन्यवाद.